मालिका म्हणले काय होतं, आता मी तर चित्रपटात जास्त काम केलंय. मालिका थोड्याफार केल्या. तुम्हाला कलाकार म्हणून मालिका महत्वाची. टीव्हीवर तुम्ही दिसता, रोज लोकांच्या समोर येता. हं. तुम्हाला कंटिन्यू त्या ह्याच्यात राहावं लागतं. मग नेहमी आता भिवरी, सासवडपासून पुण्याला जा, मुंबईला जा. तो प्रवास, जाणं-येणं, राहण्याची व्यवस्था म्हणजे बऱ्याच सुरुवातीच्या काळात थोडा स्ट्रगल होतो. पण त्या काळात बरीच मंडळी असतात, सहकारी असतात, की सपोर्ट करतात, की आपण सांगू शकतो की नाही माझ्या ह्याच्यात याचा बाबा सिंहाचा वाटा आहे. याने मदत केली. हं, हं. अशी कोण लोकं आहेत, की त्यांनी खरंच सपोर्ट केला? दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड, माझा संपूर्ण मित्रपरिवार, त्यामध्ये अमोल कटके, किरण कटके, संदीप कटके, या सर्वांचा सिंहाचा वाटा आहे. संदीप, तुला खरं सांगू का? हं, मी ज्यावेळेस पुण्याला यायला सुरुवात केली ना, हं, त्यावेळेस 1992 साली आमच्याकडे एस-टी सुरू झाली होती. हं, हं, ती पण वेळच्या वेळेला, म्हणजे सकाळी 7:15ला एक जायची, हं. नंतर 10 वाजता एक जायची, नंतर म्हणजे अशा 1-1, 2-2 तासाच्या अंतर. गॅपनी त्या हं, गाड्या हं, होत्या. हं. आणि मी 1998ला ज्यावेळेस पुण्यात येत होतो, काही शिकायला, हे करायला, हं. किंवा 2000 साली, 2000 त्यानंतरच मी यायला लागलो होतो ना, तर त्यावेळेस मला, म्हणजे 6 वाजता आमचा क्लास असायचा. मला घरून 3:30 वाजता निघायला लागायचं. बरं, बरं, बरं. त्याचं कारण काय? कारण 3:30ची गाडी गेली, की डायरेक्ट मग 5, 5:15ला असायची. मग हो. 6चा क्लास सापडायचा नाही. कारण भिवरीतून स्वारगेटला यायला एसटीला कमीत कमी तास लागायचा. हं, मग तो तास कुठे होणार? कारण मला पुन्हा स्वारगेटला उतरायचं आणि तिथून लोकमान्य नगरला चालत यायचंय. हं. रिक्षाने येऊ शकत नव्हतो, कारण तेवढे पैसेच नव्हते. त्यामुळं एसटीने उतरलं, की चालत, चालत, चालत लोकमान्य नगरच्या शाळेत यायचं. तिथं येऊन मग तो क्लास करायचा आणि सरांना सांगायचो, "सर, मला लवकर सोडा." कारण मग तिथून, राईट. कारण त्या श्रीरामपूर नावाची एक आपल्याकडून एक एसटी जायची बघ. ती हं. 8:30ला बरोबर निघायची. मग ती एसटी मिळाली पाहिजे. मग 8:15 वाजता पळत, 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 पळत यायचं की तिथं. मग तो तो कंडक्टर ते सगळ्यांना ओळखीचे जरा झाले असं असतील. ओळखीचं म्हणण्यापेक्षा बरेच लोकं त्यांच्या ओळखीचे असल्यामुळे काय व्हायचं, ते थांबायचे. हां. मग तो, "हा आला का रे? हा आला का रे? हां, ते नाही आला, नाही. करायचे नेहमीचा नाही आला का? मग ते येणार आहे कधी हो?" मग तो, हां, म्हणजे त्यांचं एवढं हे झालं, कारण बरोबर. गाड्यांची संख्या कमी होती ना. हं, त्यामुळे मग ते थांबायचे कधी-कधी. मग आपण सांगायचं, "मी येणार आहे बरं का," असं तसं. सांगामध्ये व्हायचं. मग जायचो. तो खूप. आणि नंतर गाडी घेतली. गाडी घेतल्याच्या नंतर मी जेव्हा पुण्यात यायचो, तेव्हाच म्हणजे अख्ख्या पुरंदर नव्हे, पुणे जिल्ह्याला, महाराष्ट्राला बोबदेव घाट परिचित आहे. हं, हं, हं. बोबदेव घाटामध्ये काय-काय कांड व्हायचे आणि बरोबर. काय-काय व्हायचं. हं, हं. संध्याकाळी 7:00-7:30 नंतर बोबदेव घाट शांतता. माझ्या माहितीप्रमाणे बंद व्हायचा. हो. तिकडनं कुणीही, कारवाला, कारचा तर नव्हताच संबंध जास्त बरोबर. खरं तर, हां. पण टू व्हीलरवाला कुणीही जात नव्हता. हं, जर एखादी मोठी गाडी गेली तरच. हं. कारण मी यायचो ना, तर मला पण करून सांगितलं जायचं 12-12:30 वाजता कधी-कधी प्रयोग संपायचे नाटकाचे. हो. तर मग ज्यावेळेस यायचो, तर मी येवलेवाडी नावाचं जे गाव आहे, त्या गावात येऊन थांबायचो. मग मागून गाडी आली का, बाबा एखादी, हां, आला, हे कोणी ते थांबलं. ट्रक एसटी आहे हां, काहीतरी म्हणजे आलं तरी मागे हे जायचे. सांगू का, कुणीही आलं ना, की मग एक 4-5 गाड्या झाल्या ना जगत्यानी, की मग त्या मग सगळ्या संगच बरोबर. जायचो आम्ही. हां. आणि त्यावेळेस आता लय स्टार रस्ता झालाय. त्यावेळेस कुठला असला रस्ता तेव्हा. छे, छे. हं. काही संबंध नव्हता. तो त्रास. आणि आता पुणे नाही, हा पुण्याचा झाला. सगळ्यात मोठी कसरत आमची झाली ती माझी, ती मुंबईलाच. हं. म्हणजे सीरियल माध्यमात काम कसं चालतं हे तुला काही वेगळं सांगायची गरज हं. नाही. रात्रीच्या 11 वाजता फोन एका प्रोडक्शनमधून आला. "हॅलो, सर, कल 7:30 का कॉल टाईम है." हां? अरे 11 वाजता रात्री सांगतो तू. कल 7:30चा उद्या कॉल टाइम, मी येणार का सर? मी त्याला सांगितलं, "सर मैं ऐसे-ऐसे रहता हूँ, तो देखिए ना, एक 10 साढ़े 10 बजे तक मैं आ जाता हूँ, करता हूँ, मैं चलेगा. आता हूँ, लेकिन थोड़ा-सा एक." "नहीं ना सर, वो पहला ही सीन लगा है." हं. म्हणजे ते रडगाणं जे तेव्हापासून आता पण तसंच आहे हां. म्हणजे एवढं मी जे बघतो ना, ते तसंच आहे. पण नाही ना. आल्यावरती काय सील घेत नाही, नाहीत. नाही, ते नाही, नाही, संध्याकाळी नाही. घेतात. तो म्हणजे अरे देवा! मी तुला खोटं वाटेल संदीप, त्यावेळेस मी 11 वाजता, आणि घरचे म्हणले ना, "काय झालं बापू?" म्हटलं, "काय नाही मला आज." अरे म्हणलं, "आता कुठे जाणार? कसा जाणार?" हां, हां. मग पुन्हा मित्र हं. स्वारगेटला सोडवायला. मग ते, हां, हं. बाईकवरती बरं. स्वारगेटला सोडवायला 2 गाड्या घेऊन सोडवलं. तिथून मी कुठली एसटी होती? कर्नाटक, बेळगाव वगैरे नाही का त्या जातात. त्या गाड्या आल्या होत्या. त्याच्यात बसून मी तिथं, मग तो रात्रभर प्रवास, तिथून उतरून सेटवरती. आणि माझा सीन दुपारी झाला सर. हां, बरोबर. तसंच होतं. मी 7:30 वाजता. 7:30, 7:15ला पोहोचलो होतो. तुला हं. खोटं वाटणार. हं. मी दुपारी ब्रेक नंतर, "चलो, चलो, 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 आपका सीन लगा है." हां? होतं, अरे होतं. मग सकाळी काय इतक्या लवकर? नाही, नाही. म्हणजे हं. ही, हं. हे का सांगितलं त्याचं कारण पण सांगतो, की ह्या गोष्टींची पण सवय पाहिजे. बरोबर आहे. हां. कारण त्यावेळेस मला या गोष्टी सवय नव्हती खरं तर. सर आता ती इतकी सवय झाली ना, हां, कितने बजे? हां सर, सकाळी 8, 8:30 पर्यंत या.
ओके आपण आपल्या वेळेत पोहोचायचं. आजही तू बघितलं, तू 11ची वेळ दिली होती, मी 10:40-45ला मी इथं होतो. पोहोचला होता. बरोबर आहे. हा. वेळेच्या आधी 10-15 मिनिटं पोहोचायचं, तिथं बसायचं. मी तुमच्याकडं सकाळी 8 ते रात्री 8 ह्या वेळेत तुमच्याकडे कामाला आलेलो आहे. त्या वेळेत तुम्ही मला कधीही बोलवा, बरोबर. मी बसून येईन. त्यामुळं नक्की, हा. चांगलं नाही, आहे. पण बरं. तो प्रवास खूप म्हणजे तुला खोटं वाटेल, मी ह्या बसचा एक प्रवास सांगितला, असे अनेक आहे. म्हणजे रात्रीचं संदीप खोटं वाटेल, मी दुधाच्या टँकरने पण गेलेलो आहे. म्हणजे म्हणजे पैसे त्यावेळेस नसायचे. मग तो टँकरवाला मला चांगला आठवतंय, ₹40-50 घ्यायचा इथून. कुठं? ह्याला सोडायचा तो, वाशीला का पुढे? वाशीला नाही. वाशीच्या पुढे गेल्यानंतर आहे ना, काय आहे ते चेंबूर चेंबूर नगर. हां, तिथं कुठेतरी सोडायचं, कारण त्यांना इकडे-तिकडे जायचं असायचं ना. बरोबर. हा. मग तो तिथं सोडायचा. मग तिथून पुढं जा, अशा टाईपने म्हणजे असं बरोबर. खूप